पाऊस पण खूप झाला. आत्ताच आम्ही पार्लरमधून आलो. क्लायंट पण होतं मला एक मोठं, ते काय मला शूट करता नाही आलं. आणि बघा बटाटा भजी बनवते मी. इकडे पावभाजीसाठी मी सगळ्या भाज्या शिजवायला ठेवल्या, म्हणजे शिजून घेतल्या. आणि इकडे भजी तळते. परीचं ऑल टाईम फेवरेट भजी आहे. बघा आपले भजी तयार आहे. आणि मी दुसरी बॅच पण सोडून घेतली. हीच भजी दुकानात वडापावच्या स्टॉलवर 30 रुपयाला तरी भेटतात. घरी केलं तर बघा किती होतं. मस्तपैकी भजी बनवलेली आहेत. आज मी फॅशन डिझायनरची ड्रॉइंग बनवली आहे. ड्रेस ते जीन्स आणि ते टॉप. टेस्ट कर बरं आता. आज मी माझं कपाट आवरणार आहे. खूप जास्त मेसी झालेलं आहे. दिवाळीच्या वेळेसच आवरायचं होतं, पण वेळ काय मिळाला नाही. पूर्ण मेसी झालेलं आहे. तर आपण सगळं आवरून घेऊया. हे माझा ड्रेस आहे लहानपणीचा. मम्मीची साडी आहे, सुंदर आहे वारी. मला दिवाळीच्या वेळेसच हे करायचं होतं, पण नाहीच वेळ मिळाला. आता हे करून घेते, थोडा वेळ आहे तर. परत पार्लरमध्ये पण जायचं आहे. खूप भारी भारी साडी आहे मम्मी तर. ब्ल्यू कलरची साडी आहे. ही तर माझी ऑल टाईम फेवरेट आहे. खूप आवडती मला ही साडी. ही मागच्या वर्षीची माझी दिवाळीची साडी आहे, लक्ष्मीपूजनला घातली होती. आणि हा ब्लाऊज आहे त्याचा. माझी खूप फेवरेट साडी ही. पिंक कलरची आहे ना म्हणून. ही लक्ष्मीपूजनला घेतलेली साडी आहे. खूप वर्ष झाले याला, 3-4 वर्ष झाले. ही पण छान आहे, थोडी हेवी आहे. ही पण खूप रिच वाटते ही साडी. ग्रीन कलरची. ग्रीन कलर चांगले आहे. ह्या खूप वर्षाच्या जुन्या साड्या आहेत, त्या एवढं घालणं होत नाही. ते पार्लर आणि सगळं बघता बघता घरातलं पण करावं लागतं, नाही तर मग जास्तच मेसी होऊन जातं. आता मी जरा वेळ कुठेतरी ठेवून देते. सेट सापडत नाही. बघा साडीवर मॅचिंग बांगड्या सापडल्या. घरात सगळं असतं पण सापडत नाही, असं मेसी असल्यामुळे. नवीन घ्यावं लागलं, त्या पण मॅच नव्हत्या. साडीची पण घडी घालायची राहिली आहे, वॉश करायला टाकायची. वेळ कमी असतो, खूप धावपळ जास्त असते. तर याची मी घडी घालते व्यवस्थित. मला असं वाटतं ही ड्राय क्लिनरलाच टाकावी आहे ना, वॉश करायला टाकावी नाही. परत परीची स्कूल चालू झाल्यावर अजून धावपळ होणार, त्याच्यामुळे आज थोडं आता माझी स्कूल ना उद्या स्टार्ट होणार आहे. उद्या स्टार्ट होणार आहे परीची स्कूल, त्याच्यामुळे खूप धावपळ होणार आहे आता आमची उद्यापासून. ब्लाऊज कुठे गेला? खूप हेवी आहे ना ही साडी. ब्लाऊज शोधायला लागून. ह्याचा पण ब्लाऊज सापडत नाही आहे. दिवाळीचे एवढे छान छान फ्रॉकी आहेत, एवढ्या कॉस्टली घेतलेल्या.
दोघींच्या सेम आहे. हा पण वन पीस आहे, हा पण वन पीस आहे. आता परीने एक घातलाय दीदीचा, हा पण एक वन पीस आहे. इतके ड्रेस आहेत ना. हा एक ड्रेस आहे सियाचा, तरी घालत नाही. एकदा घेतला ना तो कपाटात असाच, त्याच्यामुळे आज म्हटलं कपाटच आवरावं. हा एक वन पीस आहे. परत अजून खाली पण भरपूर वन पीस आहेत. हा आता माझा जुना वन पीस आहे. बघा अजून एक दीदीचा वन पीस आहे. दीदी अजिबात घालत नाही. थांब 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 थांब. छान वाटतं ना. एवढे छान छान वन पीस आहे दीदीचे, दीदी घालतच नाही. ह्याच्यावर ब्ल्यू दिसून भारी. आता मला एक टेन्शन आलं, एवढे वन पीस कुठे ठेवू. इथे पण एक वन पीस आहे, एवढा छान वन पीस आहे. अजिबात ड्रेस घालायलाच नको म्हणतात. बरं तुझी ती फ्रॉक दाखव ना. तू 1 इयरची होती ना त्यावेळेची फ्रॉक आहे ती. मी दाखवते. हा अशी उभी करून दाखव, खूप सुंदर आहे, मला तर लय आवडती. 1 इयरची फ्रॉक आहे तुझी ती. तुला आता अर्धी येईल गुडघ्यांच्या वर येईन. बघ बरं लावून बघ. वर पण आहे मांडीला. मांडीला येते. खूप सुंदर आहे ना फ्रॉक ही. इथं फ्लावर पण आहे, इथं भारी आहे. हम्म. नापणीच आहे ना. असं वाटतं आता घालून बघू. नाही घालत तू तशीच म्हणते. बघ डॅडीचे पण शेरवानी एवढे आहेत. डॅडी अजिबात घालत नाही आहे. सगळं त्यांना हातात द्यावं लागतं सगळ्यांना आमच्या घरातल्यांना. हा एक व्हाईट कलरची शेरवानी आहे, ह्याला प्रेस करावी लागेल. हा माझा ब्लाऊज सापडला. हा एक दीदीचा आहे वन पीस, केवढा सुंदर आहे, तरी घालत नाही. दाखवते मी. खूप सुंदर वन, मोठं आहे. खूप मोठा आहे, हेवी आहे जरा, खालीपर्यंत आहे. मी ते येतच नाही याच्यामध्ये. दीदी घालतच नाही. असं उभं करून त्या साईडला करून दाखव ना, सरळ पुढची बाजू मागं कर. हां बघ एवढं छान वन पीस आहे, तरी घालत नाही. तरी दिवाळीला प्रत्येक वेळी वेगवेगळे ड्रेस घेते. दिवाळी ना घ्यायला लागतं कधी कधी. पण एवढे असताना खूप आहेत, ते घालत पण नाही आहेत. बघ हा पण दीदीचा एवढा सुंदर वन पीस आहे बघ, तरी पण हा घालत नाही. हे बघ किती सुंदर वन पीस आहे. फ्लावर पण आहे. खूप सुंदर वन पीस आहे, तरी घालत नाही. एवढे वन पीस आहेत ना तिच्याकडे, खूप वन पीस आहे. मला वाटते वरच काढून ठेवावं म्हणजे सापडेल तिला. बरं इथं घालूनच बसली ड्रेस. माझा फेवरेट ड्रेस आहे लहानपणीचा. डॅडी किती कपडे घेतात ना दिवाळीला. जेव्हा माझं ना 5th बर्थडे होता ना, तर मी हे घातलं होतं. लहानपणीचे. खूप आहे तुझे पण वन पीस आहे बघ, याच्यात आता शोधावं लागेल. माझी हाईट पण आता ते वाढली. मी आता हा वरच काढून ठेवणार आहे, म्हणजे तू घालशील सारखं. माझं फेवरेट आहे. खूप सुंदर सुंदर वन पीस आहेत. आता ह्याच्यात शोधूया आपण आणि वर काढूया. हे बघ हा पण मागच्या दिवाळीचं किती सुंदर फ्रॉक आहे. ही पण वापरत नाही तू. नाही त्यांनी टोचतं मला. आतून काहीतरी स्लीप घालायची ना. बघ किती छान वन पीस आहे बरं, फ्रॉक आहे. मला जास्त तरी हात खूप सुंदर आहे, वापरून टाके, बारीक होतात नंतर मग. मी आता बारीकच आहे. ती तशी फॅशन आहे त्याची. आणि परीची साडी पण आहे इथं. परीचा ब्लाऊज पण याच्यात. घालत नाही पण ती कधीतरीच घालते. एका व्हिडिओमध्ये गणपतीच्या व्हिडिओमध्ये घातला होता आम्ही. हां तर मला लय राग आलता, मला नव्हती वाटत घालायला. परीचा लहानपणीचा ड्रेस आहे, मला त्याला छोटा आहे. लय छोटं होत आहे. असे इतके ड्रेस आहेत ना तिचे, मी जवळजवळ मला ना पिशव्या भरून ठेवल्या. एवढे ड्रेस आहेत तिचे, नवीन ड्रेस आहे. मला ना खायचं नाही आवडलं. वरचं किती भारी वाटते. खूप सुंदर ड्रेस आहे. तू 2 वर्षाची मला होती. वाटलं नाही येणार. हां खूप छान आहे ना. असं वाटतं आजच घालून ठेवू. दीदीचा तिकडं अभ्यास चाललाय. आमच्या इकडचे डॉगी खूप भुकतात. मला वाटलं हे किती चांगलंच नाही, माझी हाईट पण नाही होता पुरत ना. मोठी झाली मी आता 6 वर्षाची. याच्यात तर किती कपडे आहेत, घागरा वगैरे, खूप छान छान फ्रॉकी. मला असं वाटतं की एवढा भारी फ्रॉकी. मला ना लय राग
अशी गेले ना मी बघितलं तर वा किती सुंदर दिसते मी. वापरून टाक ना, पण तुला ते वरचं छान येत आहे. हा फक्त हे हाईट जास्त वाढली ना. हाईट नुसती वाढली तर आलं असं. फक्त हाईट वाढली, तब्येत नाही वाढत परीची आहे ना. परी जेवत नाही म्हणून. पूर्ण कपाट आवरून झालेलं आहे. एकदम क्लीन वाटते आता आवरल्यामुळे. हे डॅडीचं कपाट आहे. मम्मीने ना चांगलं क्लीन करून ठेवलंय. मम्मीचं कपाट आहे. मम्मीने पण जुन्या कपड्यांचं ते नवीन कपाट, हे जुनं कपाट. हे डेली वेअरचे आपले कपड्यांचं. साड्या वगैरे जुन्या. साड्यांचं कलेक्शन बघितलं ना माझं किती आहे. खूप भारी आणि ठेवलंय. हे परीचं कपाट आहे. परीने स्वतः आवरलंय सगळं. हा मी ते ड्रेस वगैरे ठेवले. नाईट ड्रेस, स्कर्ट. डेलीची कपडे ही परीची. हा जे पण जुने असेल ना मी ते आतच ठेवले. नवीन असले ना मला यूज करायचे असेल ना म्हणून मी इथंच असं साईडला ठेवले.